राम राम मंडळी आपण सांबार घरात बनवतो, इडली सांबारचा, वडा सांबारचा. तर माझ्या घरात तर काय नाही काय खोट काढतात. त्याच्यामुळं मी 2 वेळा सांबार बनवून बघितला. तिसऱ्यांदा जेव्हा मला आवडला तर म्हटलं तुमच्यावरही शेअर करावा. चला मग साहित्य बघूया. 1/2 किलो डाळ मी अर्धा तास भिजत ठेवली. तुरीची डाळ घेतली, भिजत ठेवली अर्धा तास आणि कुकरला 3 शिट्ट्या मारून घेतल्या. छान शिजलेली आहे. आता मी भोपळा घेतला आहे, 1/2 किलो भोपळा घेतला आहे. त्याच्या बिया सकट घेतल्या आहे, त्याच्या ते धागे काढून घेतले. कारण बियामध्ये जे सुकलेलं बिया आपण खाऊ शकतो, मग ओल्या बिया का नाही खायच्या, कारण प्रोटीन भरपूर असतं. तर मी 1/2 किलो भोपळ्यामधून थोडेसे काप सांबारमध्ये टाकायला ठेवलेत आणि बाकीचा मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. आता लसूण घेतला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं. लसूण भरपूर घेतलं आहे, वाटण करून घेतलं आहे. भोपळा पण वाटून घेतला आहे, बघू शकता तुम्ही. एक कांदा घेतला आहे, 2 टमाटे घेतलेत, हे पण वाटण करून घ्यायचं आपल्याला. आता हे मी शेवग्याच्या शेंगा अख्ख्या टाकल्या नाहीत, कारण माझ्या घरात खात नाहीत. त्याच्यामुळे मी बॉईल करून त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे. चिंच घेतली आणि गुळ घेतला आहे. फ्राय पॅनमध्ये तेल टाकले, राई आणि हिंग टाकले. आता लसूण आणि हे जे वाटण टाकले, छान परतून घेऊया लसूण कोथिंबीरीचं. ह्या सांबारचं एक हे की परतायच्यात व्यवस्थित तेलावरती, अशा भाज्या परतल्या गेल्या पाहिजेत. भाज्या टाकल्यात मी. एक गाजर घेतले, भोपळ्याचे काप घेतलेत, एक बटाटा घेतला आहे. परतून घेऊया व्यवस्थित. आता बेसिक मसाले घेतलेत मी सर्व. सांबार मसाला, लाल तिखट, हळद, धने जिरं पावडर, जिरा पावडर आणि आपला सांबार मसाला जो आपण घरात बनवतो तो. हे पण छान परतून घेऊया. टमाट्याची प्युरी टाकलेली मी, जी मिक्सरमध्ये वाटलेली, बाहेरची नाही. हे पण छान परतून घेऊया. फास्ट गॅसवरतीच परतायचं, छान परतले जातात. आता मी ते शेवग्याच्या शेंगाची प्युरी टाकलेली आहे. हे भोपळा पण टाकलेला आहे, वाटण केलेला, तोही छान परतून घेऊया. झाकण ठेवूया स्लो गॅसवरती. बघू शकता छान परतलं गेलं आहे आपलं, सुकलं आहे पूर्ण पाणी त्याचं. सांबारला सांबार नाव कोणी दिलेलं असेल तर ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे नाव सांबार. चवीनुसार मीठ टाकूया. चिंचेचा कोळ टाकूया. पण हा पदार्थ आपलाही खरं म्हणजे, पण बाहेरच्या प्रांतीय लोकांनी इडली सांबारावर त्याला जोडला गेला आहे. असो जे काय ते. डाळ टाकून घेऊया. तुम्हाला हवे तेवढे, जेवढा पातळ करायचं की जास्त घट्ट करायचं तो तुमच्या हिशोबाने बघा तुम्ही. बघू शकता. आता 10 मिनटं आपण गॅसवरती असं उकळला की स्लो गॅस करून ठेवूया. खमंग सुगंध सुटलेला घरात सांबारचा. आता गॅस स्लो करून झाकून ठेवूया. बघू शकता रंग कसा मस्त आला, बघू शकता. डाळ पण अशी जास्त शिजलेली नाही आहे दिसते आणि छान झालेला आहे सांबार. तुम्ही बनवून बघा, खायला एक नंबर लागतो इडली बरोबर किंवा वड्यांबरोबरही. चला बनवून बघा, खायला एक नंबर.